सांगलीतल्या उरण ईश्वरपूरमध्ये पवार गटानं प्रचार सुरू केलाय। आनंदराव मलगुंडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। मलगुंडे पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात आनंदराव मलगुंडेंनी प्रचार सुरू केलाय। आनंदराव मलगुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूयात। शरदचंद्र पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात, काय भावना आहे तुम्हाला? कारण यापूर्वी सुद्धा नगराध्यक्षपद तुम्ही भोगलेलं आहे। त्यावर या शहराचा जो थांबलेला विकास आहे, गेली 9 वर्षे झालं या शहरात प्रशासक राजवट 5 वर्षे आहे। या 5 वर्षाच्या काळामध्ये या शहराचा पाणी पुरवठ्याचा विषय असू द्या, आरोग्याचा विषय असू दे, शॉपिंग सेंटरचा विषय असू दे, सगळे विषय टप्प आहेत। गुंटेवारी सुद्धा थांबलेली आहे। या शहरात सर्वसामान्य माणसानं घर बांधायचं म्हटलं तर त्याला शास्तीसारखा दंड लागलेला आहे। तो दंड संकलित कराच्या 1000 रुपये संकलित करा असला तर त्याला चौपट दंड आहे। त्यामुळे ही जनता सगळी या कराच्या माध्यमातून भरडली गेलेली आहे। तो आम्ही उद्या सत्तेवर जर आलो तर प्रथम आम्ही गुंटेवारी जी शास्ती कर लादलेला आहे शासनानं, तो रद्द करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू। नक्कीच जयंत पाटील साहेबांनी जो काही तुम्हाला ही संधी दिलेली आहे, तर काय वाटतं एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून? कारण गेले अनेक वर्ष तुम्ही नगरसेवक आहात। आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आम्हाला संधी दिली। ही संधी जवळजवळ 35 वर्षापूर्वीच मला दिलेली आहे। त्या संधीचा मला पूर्ण अनुभव आहे। या नजीकच्या 5 वर्षाच्या काळात एक चांगलं सुंदर इस्लामपूर, स्वच्छ इस्लामपूर या शहराचा पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे करून बिस्लरी टाईप पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करू। ह्याच्या अगोदर केलेला आहे। ह्या भुयारी गटर योजनेमुळं ह्या पाण्याचा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे। आम्ही भविष्यात हे शहराचा पाणी पुरवठा चांगल्या करण्यासाठी 24/7 पाणी योजना मंजूर की झालेली आहे। त्याच्यावर पैसे धरून ती स्कीम आम्ही मार्गी लावू। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, ईश्वरपूर।